लग्न 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 मला वाटलं नाही लग्नाला गेले का पिक्चरला गेले असं झालं. गेल्या गेल्या बसलो इकडं बापाई माणसं इकडं पाया. तुला सांगते ती मध्ये मोठा टीव्ही लग्नाच्या आधी केलेलं पराक्रम त्या टीव्हीवर दावायचे फॅशन आले. आता काय खरं नाही काय म्हणलं. झालं की ग सुरू. नवरा नवरी मध्ये इकडं माणसं इकडं बाया. ती कपल कपल म्हण ती मध्ये उभा केलत आणि ती सीन काय बाय इकडं पळालं तिकडं पळालं लग्नाच्या आधी. आणि ती एकमेकाकडे बघून हसायचं. काय गो बाई मला तर अक्षरशः लाज वाटायला लागली. लग्नाला आलोय का पिक्चरला आलोय काळीची कळा नाही ग आजकालच्या लग्नात. तुला सांगती ह्याला नवरदेव म्हणणाऱ्याला घरी 10 लिटरची दुधाची किटली उचलत नाही आणि ती तो असा उभा राहून अज्जात तिला उचलतोय. 60-70 किलो तर बोजा असतोयच की त्या बायचा. आणि नवरी म्हणणार लिहिला गर्रा 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 घुमवतोय. मला काय त्यात दिसत होतं त्या टीव्हीवर. तीच बापाई माणसं म्हातारी माणसं बघते ती ग. मला तर तुला सांगते खाली बघत होती काय काय तर सीन बघू वाटत नव्हतं. आणि तसलीच टीव्हीवर लावते. लय बेकार गो. तुला सांगते हे असलं बरं आहे का. लय बेकार. आणि बंदाचं एवढा एवढा ड्रेस गुडघ्यापर्यंत आणि ती अशी जोरात पळत्या टना 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 अशी उड्या मारत्या. आणि त्याने यायचं तिला असं एका हातावर धरायचं ऐसे करून. हे आजकालचं बघायला लग्नात लोक जाते ती आणि त्यालाच कौतुकानं म्हणते ती प्री वेडिंग करणार लय हायफाय असते. लय बाई जीवाला माझ्या म्हणलं बाई आपल्या पहिली लोक 80-90 वर्ष बाया संसार करून दाखवत होत्या. 6-6 महिने बघत नव्हत्या नवऱ्यांकडे तोंड वर करून. आणि लग्नाच्या आधी तर माहित पण नव्हतं नवरा कसला केला एकमेकीसनी. संसार टिकत होतं. आता आधी प्री वेडिंग बी करते त्या आणि ती बघाय आल्यावर बोलाय बी द्यायचं मग त्यांना एकमेकांना कसले प्रश्न विचारायचे असते मग त्यांना. ते प्रश्न विचारून सुद्धा यांचं 80 दिवस राहू दे टिकायची पंचायती महिनाभर टिकू दे. महिन्यात नोटिसा जाते त्या नाहीतर आत्महत्या करून मरते ती. अशी तर तरा झाली. एवढा खर्च करायचा टीव्हीवर धावते ती कसलं शूटिंग काय म्हणायचं त्याला काही थोडा खर्च येत असेल. अजून वरण ही लग्नाचा खर्च आणि ह्याला एवढं कोणतोय घरात वज उचलायचं म्हणलं आणि तिथं दोन असा उचलून घेतोय आणि गर्रा 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 घुमवतोय. म्हणलं बाई काय प्रथा आले त्या. आणि ती नवरी ना आता स्टेजवर येताना नवीनच निघाली असं नाचतच लग्नात स्टेजवर जायचं आणि त्या लोकांनी असं मागं वळून 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 मागून नवरीला पुढं पर्यंत बघायचं. ती नवरी डान्स करत यायची. ऐकून ते नवालच बाई बघितलं माझ्या जीवाला. म्हणलं हे बाई म्हणलं मी नक्की कुठं आले आजूबाजूला वळून बघितलं. पुन्हा म्हणलं आल्या बाई लग्नातच जाऊ दे. लय मला हो हसूच यायचं. आणि काय काय सीन आल्यावर खाली बघत म्हातारी माणसाने काय कर तर मी पोरं करू शकत्या काय त्याच गाबड्याच नाही काय गो. अजून ती काय प्रथा त्या नवरदेवाच्या वहिनीनं नाचायचं. लो चली मैं अपनी देवर की बारात. महिनाभर पटत नाही झिंजा धरते त्या पुन्हा जावा जावा. जगासोबत काय तर आपल्याला शोभल ते करावं पटल ते करावं. लग्न टिकायची मुश्किलता झाली ह्यात. आणि गावभर दाखवायचं ते उघडा मग तिथं 100-500-1000 लोक बसलेली आणि लोकांनी ही बघावी. तुमचं हाय म्हणा आमची हाऊस मौस आम्ही कवा करावं. दोन्ही हाऊस मौस करा. तुम्ही घरात संध्याकाळी येऊन टीव्हीवर लावून घरात बसा बघा. ही माणसंच मी धावायची काय प्रथा नाही. मला तर जीवाला म्हटलं ही काय नवीनच निघाली. संपला ती लवकर पाप त्याने ती त्या पोटीत बसायचं हिनं बसायचं पोटीत असं करून आणि नवरदेवाला भांगणं पोट झालं. पोटी मला कुठं गेलो गावाला त्यानं असं पाण्यात नाही करायचं. झाली पलटी बिलटी म्हणजे काय बोंबलायचं आहे काहीतरी फोटो आलं मी करायला होत्या. होय बाई म्हणलं काय खरं नाही आता. कसं कसं संपलं बाई. मग ती नवरी नाचत गेली ना अक्षरा पडल्या. आणि ते हार घालाय बी काय सांगू तुला. नवरी शेडला चिटकलीवर नवरदेव त्याच्यावर. त्यात अजून 1 तास घालवला का नीटवाणी अशी नीटवाणी एकमेकांना हार घालते ती का काय काय चौथा म्हणून राहिला नाही बघा आजकालच्या लग्नात. काय नाही उगा आपलं आलं नाही म्हणाय म्हणून आपलं जायचं काय नाही. लय बेकार अवस्था आहे आजकालच्या लग्नाची. तमाशा बरं नीटवाणी करत होती पाक बाईने आजकालच्या पोरांनी लाजा सोडलेल्या. घरची कशी परमिशन देते ती कोणास ठाऊक. चल जाती तीच म्हणलं अजून लगीनाच तू म्हणली लग्नाच कसं झालं हेच सांगावं. दुसरं काय नाही बाई चल जाती.